नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा दुलारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या तिसऱ्या युनिटला सुरुवात केली होती, ज्यामध्ये भाग व भाग भांडवल या संबंधी आपल्याला प्रामुख्याने माहिती करून घ्यावयाची आहे आणि याची सुरुवात आपण भाग भांडवलातर्फे केलेली आहे। आणि भाग भांडवल अभ्यासून झाल्याच्या नंतर किंवा भाग भांडवलाच्या विविध प्रकारांचं अध्ययन केल्याच्या नंतर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण भाग, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहेत किंवा भागाला संबोधण्यासाठी ज्या शब्दांची गुंफण करण्यात आलेली आहे त्या शब्दांच्या गुंफणीचा अभ्यास म्हणजे अर्थाचा किंवा व्याख्येचा अभ्यास आपण करणार आहोत आणि सोबतच भागांच्या विविध प्रकारांचा सुद्धा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। अगदी या सगळ्या माहितीचा क्रक्स मी तुम्हाला इथे देणार आहे आणि तोच क्रक्स तुम्ही आपल्या पेपरसाठी उपयोगात आणायचा आहे आणि आपल्या पेपरचा अभ्यास करावयाचा आहे। तर सगळ्यात पहिले जर आपण भाग किंवा कंपनीचे भाग काय असतात याचा जर आपल्याला व्याख्यात्मक अभ्यास करावयाचा असल्यास कंपनीचे भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलाचा एक एकक किंवा हिस्सा होय। म्हणजे आता समजा आपण मानून चालतो की आपल्या कंपनीजवळ 1 लाख रुपयाचं भांडवल उभं करायचं आपल्या कंपनीसाठी आणि त्या 1 लाख रुपयाच्या भांडवलाकरिता प्रत्येक भांडवलाची किंमत प्रत्येक भागाची किंमत 10 रुपये असणार आहे। तर 1 लाख रुपयाच्या भांडवलाला उभारणी करण्याकरिता 10 रुपयाच्या किती भागांची आपल्याला विक्री करावी लागेल? तर 10,000 भागांची विक्री करावी लागेल आणि या 10,000 भागांपैकी एक भाग जर कोणी विकत घेतला असेल तर या 1 लाख रुपयाच्या भांडवलामध्ये त्याचा एक एकक आहे, एक हिस्सा आहे, एक विशिष्ट प्रमाण आहे आणि ते प्रमाण दर्शवणारी संकल्पना म्हणजे भाग होय। तर काय झाली भागाची व्याख्या इथे? कंपनीच्या भागांमध्ये किंवा कंपनीचे भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलाचा एक एकक किंवा हिस्सा होय। एकक कळतं तुम्हाला? युनिट म्हणजे एक पर्टिक्युलर हिस्सा, ते म्हणजे भाग होय। कंपनीचे भांडवल ज्या अनेक लहान लहान भागात विभागले जाते किंवा विभागले जाऊ शकते त्या प्रत्येक भागाला किंवा त्या हिस्स्याला आपण भाग म्हणून संबोधित असतो। जसं उदाहरणार्थ मी इथे सांगितलं की कंपनीचं भांडवल 1 लाख रुपये, फॉर एक्झाम्पल त्या 1 लाख रुपयाच्या भांडवलाकरिता एक भागाची रक्कम 10 रुपये आहे। तर त्या 10 रुपयाच्या किती भागांचं आपल्याला निर्गमन किंवा विक्री करावी लागेल? तर 10,000 भागांचं निर्गमन अथवा विक्री करावी लागेल। तर हे जे 1 लाख रुपयाचं भांडवल 10,000 भागांमध्ये आपण विभागलं किंवा विखुरलं, त्या 10,000 भागांपैकी प्रत्येक भाग हा त्या भाग भांडवलामध्ये किंवा त्या भांडवलामध्ये आपला वाटा ठेवतो, आपला हिस्सा ठेवतो। म्हणून हिस्सा दर्शवणारी संकल्पना आपण भागाला इथे दिलेली आहे। जर आपण इथे न्यायमूर्ती फेअरवेल यांनी सुद्धा भागांची एक व्याख्या दिलेली आहे, त्यांची जर व्याख्या अभ्यासायला गेलो तर ते म्हणतात भाग म्हणजे प्रथमतः जबाबदारी आणि नंतर नफा असा दुहेरी उद्देश असणारे आणि पैशात गणना केले जाणारे भागधारकांचे हितसंबंध होत। आता शास्त्रज्ञांनी जी मांडलेली व्याख्या आहे ती थोडी गहन असते, थोडी डीप असते। तर यांनी सुद्धा काय म्हटलं की पहिले जो जबाबदारी घेऊन येतो आणि कालांतराने त्या जबाबदारीचं रूपांतरण नफ्यामध्ये होते, असा दुहेरी उद्देश साध्य करणारा आणि ज्याची गणना आपण पैशामध्ये करू शकतो अशी संकल्पना म्हणजे भाग होय। ही आपल्याला न्यायमूर्ती फेअरवेल यांनी दिलेली व्याख्या आहे। त्यानंतर आपण भागांची जर थोडक्यात संकल्पना अभ्यासायला निघालो तर थोडक्यात भाग म्हणजे भागधारकांचा कंपनीच्या भांडवलातील अनुपातिक भाग म्हणजे एक प्रमाण, एक रेशो असतो आणि लाभ हानीचा अधिकार त्याला या भागांमुळे मिळालेला असतो। आणि इथे आता आपण भागांच्या 3 वेगवेगळ्या व्याख्या जाणून भागांचा अर्थ काय आहे हे समजण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आपण आता समोर जाऊया भागांच्या प्रकारावर किंवा शेअर्सचे काय टाईप असतात किंवा शेअर्सचे वेगवेगळे रूप कोणते ते आपल्याला
आपल्याला आता अभ्यासायचं आहे तर कंपनी कायदा 2013च्या कलम 43 प्रमाणे भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीला फक्त 2 प्रकारे भागांची विक्री करता येते आणि ते 2 प्रकार आहेत पूर्वाधिकार भाग आणि सामान्य किंवा समता भाग। आता आपल्या सिलेबसमध्ये तुम्हाला प्रेफरन्स शेअर, इक्विटी शेअर म्हणजे पूर्वाधिकार आणि जे समता भाग आहे किंवा सामान्य भाग आहे यांचा अभ्यास आणि त्यासोबतच तुम्हाला काही इतर प्रकारांचा सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये उल्लेख आहे, जेणेकरून अधिलाभांश भाग म्हणजे बोनस शेअर, अधिकार भाग म्हणजे राईट इश्यू आणि कंपनी भाग विकल्प योजना, सोबतच कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे एम्प्लॉईज, त्यामध्ये आपण त्यांना भाग देऊन त्यांचं हे घेत असतो, पार्टिसिपेशन करून घेत असतो, प्रस्वेद सामान्य भाग योजना ज्याला स्वेट इक्विटी शेअर सुद्धा म्हटलं जाते। मग याचा सुद्धा उल्लेख असल्या कारणाने मी इथे तुम्हाला एकाच डायग्राममध्ये भाग, तिथे पूर्वाधिकार भाग आणि सामान्य भाग आणि तिथेच तुम्हाला इतर भाग म्हणून सुद्धा या डायग्राममध्ये उल्लेख केलेला आहे। परंतु सर्वसामान्य पद्धतीमध्ये भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीला फक्त या 2 प्रकारे भागांची विक्री करता येते, म्हणून तुम्ही जेव्हा नोट्स बनवाल तेव्हा या 2 प्रकारांची वेगळी नोट्स बनवा आणि जे आपले इतर प्रकार आहे यांची वेगळी नोट्स बनवा। मी फक्त बोर्डवर आता वारंवार ते ड्रॉ करणे आणि डिटेक्ट करणे इतकं इझी काम नाही आहे, म्हणून मी पहिलेच करून ठेवलं आणि आपण त्यावर चर्चा करूयात। पण तुम्ही तिथे सुधारणा करायची, कसं की सगळ्यात पहिले भाग याचे 2 प्रकार फक्त पूर्वाधिकार आणि सामान्य। मग याची सगळी माहिती लिहून झाली की नंतर एक छोटीशी वेगळी डायग्राम काढायची आणि त्याला इतर प्रकार म्हणून नाव तुम्ही देऊ शकता किंवा काही लकीरचे फकीर इथून पाहूनच मधातून सुरू करतील आणि तिथनंच आपण सुरुवात करून चुकून टाकतील, म्हणून आता मी मिटूनच टाकते। या डायग्रामला फक्त मी इथपर्यंत सीमित ठेवलं आणि ही जी आपली संकल्पना आहे इतर प्रकारांची याला आपण वेगळ्या प्रकारे अभ्यासूया। आता याला या डायग्राममध्ये मी वेगळंच करून टाकलं इतर प्रकार, ठीक आहे। तर आता भागांच्या वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासून झाल्याच्या नंतर आपण भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीला मुख्यत्वे करून जे 2 प्रकार तिथे कामी येतात त्या 2 प्रकारांचा आज इथे सखोल अभ्यास करणार आहोत। तर त्यापैकी पहिला प्रकार आहे पूर्वाधिकार भाग किंवा प्रेफरन्स शेअर। आता पूर्वाधिकार भाग म्हणजे काय किंवा प्रेफरन्स शेअर म्हणजे काय, तर अगदी काही बाबी आपण नावांवरून समजू शकतो की प्रेफरन्स आपण म्हणतो ना की आता माझी युनिव्हर्सिटीची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे, तर माझा पहिला प्रेफरन्स माझ्या अभ्यासाला असावा की एखाद्या नातेवाईकाच्या घरी लग्न आहे त्याला असावा, किंवा आता पहिलं प्रेफरन्स मी अभ्यासाला द्यावं की मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टींवर द्यावं, की आता पहिलं प्रेफरन्स मी अभ्यासाला द्यावं की मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जावं। म्हणजे काय दिसतं तुम्हाला या उदाहरणांवरून की आपण 2 कामं तुमच्या जवळ आहेत, त्या 2 कामापैकी पहिला अगदी सुरुवातीचा टप्पा ज्या कामाला म्हणतो त्याला आपण अग्र कार्य किंवा पहिलं कार्य किंवा ज्याला मी माझ्या 2 कार्यांपैकी प्रेफरन्स दिलेला आहे असं कार्य म्हणतो। तर आता कार्यांवरून तुम्हाला प्रेफरन्सची संकल्पना समजली आहे। आपण आता याला भागाच्या स्वरूपामध्ये अभ्यासूया की पूर्वाधिकार भाग म्हणजे काय, तर नावावरून पूर्वाधिकार ज्याला अधिकार अगदी प्रथम अधिकार आहे, मग तो अधिकार कशाचा, तर लाभांश घेण्याचा, डिव्हिडंड घेण्याचा, नफ्यामधून आपला हिस्सा उचलण्याचा प्रथम ज्याला अधिकार असतो त्या भागाला म्हटलं जातं पूर्वाधिकार भाग किंवा प्रेफरन्स शेअर। अगदी आता शास्त्रीय पुस्तकी भाषेमध्ये आपण समजून घेऊया। मी तुम्हाला ढोबळमानाने आपल्या सर्वसामान्य समजण्याच्या परिस्थितीमध्ये स्वतः तुम्हाला समजून सांगितलं। आता आपण पुस्तकी सुद्धा अभ्यासूया। काय म्हणणं आहे पूर्वाधिकार भागासंबंधी, तर भारतीय कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार पूर्वाधिकार भाग म्हणजे असे भाग होय की जे धारण करणाऱ्या भागधारकास लाभांशाचा प्रथम अधिकार मिळतो। म्हणजे लाभांश जे घ्यायचा आपण जो नफा झालाय त्याला एका विशिष्ट दरामध्ये म्हणजे 10% जर आपल्याला डिव्हिडंड मिळणार असेल या भागांवर, तर ते 10% लाभांश घेण्याचा अगदी पहिला अधिकार, अगदी आपल्या घरामध्ये जसं काही गोड जर बनलं तर ते पहिले जसं आपण देवाला दाखवतो, म्हणजे पहिला जो घास असतो किंवा जो हक्क असतो तो देवासमोर घेऊन त्याचं दाखवतो की पहिला हा
लाभांशाच्या वितरणाच्या वेळी तसेच कंपनीच्या समापनाच्या वेळेस म्हणजे जेव्हा कंपनी बंद होती आहे तेव्हा भांडवल परत करताना सुद्धा यांना पूर्वाधिकार मिळतो. म्हणजे अगदी पहिल्या नंबरवर यांना म्हणजे जे काही आपल्याजवळ जितक्या प्रमाणावरून आपण भांडवल गोळा केलं असेल त्यांच्यापैकी अगदी अग्र राईट किंवा पहिला हक्क हिस्सा यांना दिला जातो पूर्वाधिकार भागधारकांना. आणि म्हणूनच पूर्वाधिकार भाग हे खूप कमी जोखमीचे समजले जाते. बघा लाभांशवर अगदी पहिले मिळतोय आणि जेव्हा समापनाची परिस्थिती येईल तेव्हा परतावा भांडवलाचा सुद्धा अगदी पहिल्या स्थानावर केला जाणार आहे. म्हणजे जोखीम अगदी कमी इथे दर्शविल्या जाते. इतर भागांच्या तुलनेत यांना अग्रक्रम देण्यात आलेला आहे, पहिलं स्थान देण्यात आलेलं आहे. पूर्वाधिकार भागांची खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीला नफा झाल्यास निश्चित दराने लाभांश मिळवण्याचा अधिकार सुद्धा असतो, जे मी तुम्हाला अगदी सुरुवातीच्या याच्यातच सांगितलेलं आहे. आणि कंपनीला नफा मिळाल्यानंतर पूर्वाधिकार भागधारकांना निश्चित दराने लाभांश वितरित केल्यानंतरच सामान्य भागधारकांना लाभांशाचे वितरण केले जाते. आणि जेव्हा कंपनीचं समापन होईल तेव्हा सुद्धा पूर्वाधिकारी या भागधारकांना कंपनीच्या संपत्तीतून आपला हिस्सा मिळवून घेण्याचा किंवा योग्य तो भाग परत घेण्याचा अधिकार यांना असतो. आणि म्हणूनच इथे जोखमीचे प्रमाण सुद्धा कमी पाहावयास मिळते. आता पूर्वाधिकार भागांची माहिती घेतल्यानंतर किंवा प्रेफरन्स शेअरची माहिती घेतल्यानंतर आपण याचे प्रकार कोणते असतात म्हणजे अगदी प्रेफरन्स शेअर जे आहेत त्यांना 6 भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या प्रकारांनी संबोधलेलं आहे. तर आपलं कार्य आहे की आपण त्याचा सुद्धा अभ्यास करायला हवा. जरी तुम्हाला सिलेबसमध्ये फक्त प्रेफरन्स शेअर म्हणून माहिती दिली असली पण प्रेफरन्स शेअरमध्ये किंवा पूर्वाधिकार भागामध्ये कोणकोणते भाग किंवा प्रकार मोडतात त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता आपण वळूयात पूर्वाधिकार भागांच्या प्रकाराच्या अभ्यासावर. तर पहिला पूर्वाधिकार भागांचा प्रकार जो दिलेला आहे तो आहे संचयी पूर्वाधिकार भाग आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. आता संचयी पूर्वाधिकार भाग किंवा क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर काय आहे तर अगदी आपण शॉर्टमध्ये समजून घेऊयात की पूर्वाधिकार भागांना किंवा पूर्वाधिकार भागधारकांना एका ठराविक दराने लाभांशाचं वाटप केलं जातं. एखाद्या वर्षी कंपनीला नफा नाही झाला किंवा कंपनीकडून म्हणजे जो लाभांश देण्यात जाणार आहे तो नफ्यावर पण नफाच झाला नाही तर त्या वर्षी लाभांश देता येणार नाही कारण नफाच नाही तर लाभांश कसं देऊ आपण. मात्र या वर्षीच्या लाभांशाची रक्कम राखली जाते. ती विशिष्ट बाजूला म्हणजे जेव्हा आपल्याला पुढच्या वर्षी नफा होईल म्हणजे या वर्षीचे 10% जे आपलं चुकलं म्हणजे आता जे देण्यात आलं नाही जे आपण पेड करू शकलो नाही ते 10% आणि नेक्स्ट इयरचे सुद्धा 10% असा 2 वेळाचा लाभांश त्या कंपनीला त्या भागधारकाला द्यावा लागतो. म्हणजे ज्या वर्षी नफा होईल त्या वर्षीचा व पूर्वी न दिलेला लाभांश आणि चालू वर्षातील लाभांश दोन्हीही देण्यात येतो. आणि अशा प्रकारे संचयी पूर्वाधिकार भागांवर लाभांश साचत जातो. म्हणजे आता इथे हे जे संचयी आहे संचय कशाचा होतो आहे तर थकीत झालेल्या लाभांशाच्या राशीचा संचय होत जाईल. ते राखीव आपली राहील बाजूला संचय त्याचा राहील आणि जेव्हा तेव्हा लाभ होईल तेव्हा त्या लाभाच्या याच्यातून ही संचयित जितकी काही रक्कम असेल ती आपल्याला मिळेल. मग अशा प्रकारच्या भागांना पूर्वाधिकार भागांना मुख्यत्वे नाव देण्यात आलेलं आहे संचयी पूर्वाधिकार भाग. आणि या भागधारकांचा लाभांश मिळण्याचा अधिकार हा नेहमी कायम असतो आणि थकीत लाभांश भविष्य काळात वसूल करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना मिळालेला असल्यामुळे लाभांश संचयित असल्यामुळे या भागांना संचयी पूर्वाधिकार भाग असे म्हणतात. अगदी 2 ओळीमध्ये सांगायचं झाल्यास काहीही हो तुम्हाला आता नफा होत नाही या पुढल्या वर्षी होत नाही मग त्याच्या नंतरच्या वर्षी नफा झाल्यास हे जे 2 वर्ष थकीत झाले याचा तुम्हाला लाभांश मिळण्याचा अधिकार आहे आणि तुमचा लाभांश संचयित स्वरूपाने त्यांच्याजवळ असेल कंपनीजवळ. म्हणून या प्रकारच्या भागांना संचयी पूर्वाधिकार भाग असे म्हणतात. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे असंचयी पूर्वाधिकार भाग. आता असंचयी पूर्वाधिकार भाग काय आहे तर
असंचयी प्रेफरन्स शेअर किंवा नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर व असंचयी पूर्वाधिकार भाग म्हणून संबोधत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे सहभागी पूर्वाधिकार भाग. आता हे सहभागी पूर्वाधिकार भाग काय आहे, तर भागांवर दोन प्रकारे लाभांश मिळवण्याची सोय असते. तर एक काय असतं की दरवर्षी जो ठराविक दर आहे, आता हा ठराविक दर झाला इथे 10%, या ठराविक दरावर आपल्याला लाभांश प्राप्त होईलच होईल. परंतु सामान्य भागांवर जेव्हा लाभांश वाटल्यानंतरही जर लाभावर काही आपली म्हणजे लाभ बाकी राहत आहे, तर त्या बाकी राहिलेल्या लाभावर ठराविक पद्धतीनुसार लाभांश मिळतो. हा दुसरा प्रकार आहे लाभांश मिळवून घेण्याचा. आणि हा दुसरा लाभांश निश्चित नसतो, तर हा लाभाच्या प्रमाणानुसार ठरवला जातो. जितका बाकी राहील त्यावरून प्रमाण सुनिश्चित केले जाईल. तर पूर्वाधिकार भागांना किंवा भागधारकांना लाभांश मिळाल्यानंतर उरलेल्या लाभात पुन्हा सामान्य भागधारकांसोबत किंवा भागधारकांच्या बरोबर सहभागी होता येतं. म्हणून या भागांना आपण सहभागी पूर्वाधिकार भाग म्हणून संबोधत असतो. पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर असं सुद्धा त्याला म्हटल्या जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे किंवा प्रकार आहे असहभागी पूर्वाधिकार भाग किंवा नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. याची माहिती घेऊया. ज्या पूर्वाधिकार भागांवर केवळ ठराविक दराने लाभांश मिळतो, म्हणजे हा 10% घे बाबा आणि शांत राहा, परंतु अतिरिक्त नफ्यामध्ये सहभागी होण्याचा विशेष अधिकार त्यांच्याकडे नसतो, म्हणजेच लाभांश मिळत नाही, अशा भागांना असहभागी पूर्वाधिकार भाग म्हटलं जातं किंवा नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर म्हटल्या जाते. आता बघा या हे दोन किंवा हे दोन एक लक्षात ठेवलं की दुसरं अगदी सहज लक्षात ठेवता येते. संचयीमध्ये काय लक्षात ठेवायचं की थकीत जो लाभांश आहे त्याचा संचय होत आहे, तो आपल्याला भविष्यामध्ये घेण्याचा अधिकार आहे. त्याच्याच विरुद्ध असंचयीमध्ये काय आहे की थकीत लाभांशाला आपल्याला मुकावं लागतं, ते विसरून जावं लागतं, ते घेण्याचा अधिकार नाही. तसंच सहभागीमध्ये काय आहे की दोन लाभांश घेण्याच्या पद्धती, एक तर ठराविक दरानुसार आणि दुसरं समहक्क किंवा समता भागधारकांसोबत आपल्याला जो अतिरिक्त नफा राहिलेला आहे त्याचा विशिष्ट प्रमाणामध्ये लाभ घेता येतो आणि सहभागी होता येतं. म्हणून हे सहभागी पूर्वाधिकार भाग. तिथेच याच्यावरून आपण असहभागीची काय तिथे संकल्पना सांगू शकतो की ज्यांना अतिरिक्त लाभ घेण्याच्या किंवा अतिरिक्त लाभांशाच्या संकल्पनेमध्ये सहभागी होण्याची मुभा देण्यात आली नाही आहे, फक्त आपल्या ठराविक दरापर्यंत त्यांना सीमित राहायचं आहे, असे जे भाग असतात त्यांना आपण असहभागी पूर्वाधिकार भाग म्हणत असतो. त्यानंतरचा पाचवा प्रकार आहे शोध्य पूर्वाधिकार भाग, ज्याला आपण रिडीमेबल प्रेफरन्स शेअर म्हणत असतो. आता शोध्य पूर्वाधिकार भाग काय आहे, तर कंपनीच्या नियमावलीत तरतूद असल्यास आणि कंपनीला तशा प्रकारचा अधिकार मिळाल्यास शोध्य किंवा परतफेडीचे पूर्वाधिकार भाग कंपनी निर्गमित करू शकते. ठराविक अटींची पूर्तता करण्यात आल्यास कंपनीला आपल्या पूर्वाधिकार भागांची परतफेड करता येते. ज्या पूर्वाधिकार भागांची रक्कम परत करण्याचा अधिकार कंपनीला मिळालेला असतो अशा परतफेडीच्या भागांना आपण शोध्य पूर्वाधिकार भाग म्हणत असतो किंवा शोध्य अथवा त्याचं दुसरं नाव आहे परतफेडीचे पूर्वाधिकार भाग, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये रिडीमेबल प्रेफरन्स शेअर म्हणत असतो. या भांडवलाची परतफेड कंपनी उपलब्ध असलेल्या लाभातून किंवा नवीन भाग भांडवलातून करू शकते. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आपला जो आहे पूर्वाधिकार भागाचा, तो आहे अशोध्य पूर्वाधिकार भाग. पुन्हा संकल्पना तीच, संचयी असंचयी, सहभागी असहभागी, शोध्य अशोध्य. तर आता अशोध्य काय आहे म्हणजे नॉन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर काय असणार आहे, तर ते बघूया की ज्या पूर्वाधिकार भागांसंबंधी कंपनीने परतफेडीचा निर्णय घेतलेला नाही व ते विक्री करण्यापूर्वी भागधारकांना सुद्धा तशी सूचना दिलेली नाही, म्हणून त्या पूर्वाधिकार भागांची रक्कम भागधारकांना परत करण्याचा अधिकार कंपनीला नाही, अशा पूर्वाधिकार भागांना अशोध्य पूर्वाधिकार भाग म्हटले जाते किंवा परत न करण्याच्या
भागांचे पूर्वाधिकार भाग म्हटले जाते. अशा प्रकारच्या भागधारकांना भांडवलाची परतफेड जेव्हा कंपनी कायमची बंद होईल तेव्हाच केली जाते. म्हणजे शोध्य भाग जे आहे, शोध्य पूर्वाधिकार भाग जे आहे, हे जेव्हा मधात त्यांना जर रिडीम करायचं असेल, याचं रिडम्पशन ऑफ शेअर करायचं आहे, रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर आपण त्याला म्हणतो, परतफेड करायची आहे, तर त्यावेळी त्या कंपनीचं बंद होणेच काही बंधनकारक नाही, परंतु अशोध्य पूर्वाधिकार भागांकरिता फक्त आणि फक्त भागधारकांना त्यांच्या भांडवलाची रक्कम तेव्हाच मिळेल जेव्हा कंपनी पूर्ण रूपाने बंद होईल किंवा समापनाची प्रक्रिया केली जाईल. तर इथे आपण आपल्या पूर्वाधिकार भागासंबंधी म्हणजे प्रेफरन्स शेअर संबंधी 6 वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर म्हणजे संचयी पूर्वाधिकार भाग, असंचयी पूर्वाधिकार भाग, त्यानंतर सहभागी पूर्वाधिकार भाग म्हणजे पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर आणि नॉन पार्टिसिपेटिव्ह म्हणजे असहभागी पूर्वाधिकार भागांचा अभ्यास केला. सोबतच शोध्य म्हणजे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर आणि नॉन रिडीमेबल म्हणजे अशोध्य पूर्वाधिकार भागांचा सुद्धा अभ्यास इथे आपण केला आणि एवढं पोर्शन आपल्या भागांच्या प्रकारांचं संपलेलं आहे. त्यानंतर मुख्य प्रकारांपैकी किंवा या आपल्या मुख्य डायग्रामपैकी आकृतीपैकी आपला दुसरा मुख्य प्रकार आहे सामान्य किंवा समता भाग, ज्याला आपण इक्विटी शेअरच्या नावाने जाणतो किंवा ऑर्डिनरी शेअर सुद्धा याला म्हणतो. सामान्य भाग किंवा समता भाग, इक्विटी शेअर किंवा ऑर्डिनरी शेअर सुद्धा म्हटल्या जाते. आपलं मराठी मीडियम जरी असलं तरी आपल्याला फायनान्शियल अकाउंट हा सब्जेक्ट इंग्रजीमध्ये असल्या कारणाने तिथे तुम्ही या शब्दाची खूप वेळा प्रचिती घेणार आहात, इक्विटी शेअर कॅपिटल. म्हणून इथे समता भाग किंवा इक्विटी शेअर दोन्ही नावं मी तुमच्या पुढे ठेवलेली आहेत. तर आता माहिती घेऊया सामान्य किंवा समता भागांची. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीने निर्गमित केलेले ते संपूर्ण भाग जे पूर्वाधिकार भाग नाहीत ते समता भाग किंवा सामान्य भाग आहेत असं म्हटल्या जाते. कंपनीच्या या भागात गुंतवणूक करणारी व्यक्ती त्या भागांपुरतीच कंपनीची मालकच असते. म्हणजे त्या भागांपुरती कंपनीची ती मालकच आहे. म्हणजे जितका त्यांच्याजवळ भाग आहे त्या भागांच्या आधारावर त्या संबंधित व्यक्तीला त्या संबंधित कंपनीमध्ये मालकत्व मिळालेलं आहे, स्वामित्व मिळालेलं आहे, ओनरशिप मिळालेली आहे असं म्हटल्या जाते. सर्वात जास्त जोखीम जर कोणत्या भागात आणि भागधारकांना असेल तर ते आपले सामान्य किंवा समता भागधारक होत. समता भाग खरेदी करणाऱ्यांना कोणतेही विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत. कंपनीच्या लाभातून पूर्वाधिकार भागधारकांना लाभांशाचे वितरण केल्यानंतर उरलेल्या लाभातून समता भागधारकांना लाभांश देण्यात येतो. तसेच कंपनीच्या समापनाच्या वेळी म्हणजे जेव्हा बंद होती आहे तेव्हा समता भागधारकांना पूर्वाधिकार भागधारकांच्या भांडवलाची परतफेड केल्यानंतर भांडवल परत करण्यात येते. समता भागधारकांना मिळणारा लाभांश हा कंपनीला झालेल्या नफ्यावर आधारित असतो. नफ्यावर त्याचं प्रमाण निर्धारित केल्या जाते. नफ्याद्वारे किंवा नफ्याच्या बदलत्या प्रमाणानुसार समता भागधारकांच्या लाभांशाचं प्रमाण बदलत जातं. तिथं ठराविक प्रमाण नसेल, यांचं ठराविक प्रमाण आहे, एक ठराविक दर आहे, एक पर्टिक्युलर रेट असणार आहे, 10% जसं की आपण लिहिलेलं आहे. तसा समता भागधारकांकरिता असतो का? नाही. तरी ते फ्लक्च्युएटिंग सिच्युएशन आपल्याला दिसते, उतार चढाव आपल्याला दिसून येतो आणि तो कशा संबंधी? नफ्याच्या संबंधी. नफा जास्त तर यांना लाभांश जास्त मिळेल, नफा कमी तर त्यांच्या लाभांशामध्ये आपल्याला घट झालेली सुद्धा पाहायला मिळू शकते किंवा मिळते. म्हणजे नफा न झाल्यास त्यांना लाभांश मिळणार सुद्धा नाही व जर भरपूर नफा झाला असेल तर भरपूर लाभांश सुद्धा मिळेल. म्हणजे समता भागधारकांनी केलेल्या भागांच्या गुंतवणुकीमध्ये जे भांडवल निर्माण झालेलं आहे, त्यांच्या गुंतवणुकीच्या आधारावर जे भांडवलाची निर्मिती झालेली आहे ती कंपनीच्या जीवनाच्या म्हणजे लाईफ ऑफ कंपनी जर आपण म्हटलं तर शेवटपर्यंत जे कंपनी सोबत असतं ते भांडवल म्हणजे समता भाग भांडवल होय. म्हणून हे भाग कंपनीचा आर्थिक
असतात असं सुद्धा म्हटल्या जाते. पूर्वाधिकार भाग खरेदी करणाऱ्या भागधारकांच्या तुलनेत समता भाग खरेदी करणाऱ्या भागधारकांना कोणतेही विशेष फायदे व अधिकार प्राप्त होत नाही. फक्त त्यांना विशेष अधिकार मतदानासंबंधी प्राप्त असतो. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा कोणताही विशेष अधिकार प्राप्त त्यांना नसतो. म्हणजे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे का बिनपगारी न पूर्ण अधिकारी, म्हणजे पगार काहीच नाही पण पूर्ण अधिकाराने संबंधित क्षेत्रामध्ये मानून चला. एखाद्या ठिकाणी कोणी खूप वर्षापासून नोकरी करतो पण अजूनही तो त्या नोकरीवर स्थानापन्न शासकीयरित्या परमनंटरित्या झालेला नाही आणि पगार सुद्धा मग मिळत नाही, पण तरी त्याची नोकरी चालू आहे आणि हक्क पूर्ण गाजवतो हा, म्हणजे बिनपगारी आणि पूर्ण अधिकारी आहे. तसा इथे यांच्याकरिता सगळ्या बाबतीत घट आहे, म्हणजे लाभांश मिळेल नाही मिळणार याची सुद्धा प्रचिती त्यांना अगदी पहिल्या याच्यापासून घेता येत नाही. नफा जास्त तर लाभांश जास्त, नफा काहीच नाही तर लाभांश सुद्धा नाही. पण हे मालक असतात, स्वामी असतात, ओनर असतात अशी यांची ख्याती आहे. तर इथे आपण आपल्या भागांच्या दोन मुख्य प्रकारांचा म्हणजे पूर्वाधिकार भाग त्याचे 6 उपप्रकार आणि समता किंवा सामान्य भागाचा सखोल अभ्यास केलेला आहे. इथेच व्हिडिओ थांबलेला नाही, अजून आपला एक प्रकार बाकी आहे ज्यामध्ये इतर प्रकार जे तुमच्या सिलेबसमध्ये दर्शवलेले आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास विद्यार्थी मित्रांनो अग्ररूपाने करायचा आहे. कारण यावर तुम्हाला आता लेखी परीक्षा नसल्याने शॉर्ट नोट येणार नाही, तर हे 4 मार्काकरिता अगदी पसंतीचे टाईप आहेत. पण आता तुमची लेखी परीक्षा लगभग नाहीच आहेत, ऑनलाईनच होणार आहे. मग त्या कारणास्तव आपल्याला ऑनलाईनमध्ये काय विचारतील ते रिकाम्या जागा, वस्तुनिष्ठ प्रश्न जिथे तुम्हाला सांगितलेलं असेल आणि त्याचे 4 उपप्रकार दिलेले असतील तर त्या प्रकारांकरिता सुद्धा या प्रकारात म्हणजे त्या प्रकारच्या प्रश्नांकरिता सुद्धा या आपल्या इतर प्रकारांची तुम्हाला खूप मदत होणार आहे, तुमच्यासाठी हे फायदेमंद होणार आहे. तर आता आपण अभ्यास करूया इतर प्रकार भागांचे कोणकोणते असतात ते. कोणतीही सार्वजनिक कंपनी सामान्य किंवा पूर्वाधिकार भागांचे निर्गमन करून भांडवल गोळा करीत असते. त्याशिवाय भागांचे काही प्रकार अजून पडतात आणि ते प्रकार कोणते? तर पहिला प्रकार आता इथे अभ्यासूया अधिलाभांश भाग किंवा ज्याला आपण बोनस शेअर इंग्रजीमध्ये म्हणतो. या भागाच्या प्रकाराचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तर एखाद्या कंपनीने किंवा त्या कंपनीला झालेला नफा आणि संचितीचे लाभांश रूपाने वाटप न करता, म्हणजे जे स्टॅट्युटरी रिझर्व आपण काढून ठेवला आहे, जे गंगाजळी आपण काढून ठेवलेली आहे आणि त्याच्यासोबतच जो लाभांश आहे त्या पर्टिक्युलर भागधारकांचा त्याचं वाटप आपण करत आहोत का? नाही. असा नफा साचून ठेवला असेल आणि त्याचा उपयोग पूर्ण दत्त भाग म्हणजे पेड अप कॅपिटल निर्गमित करण्यासाठी केला असेल तर अशा निर्गमित केलेल्या भागांना अधिलाभांश किंवा बोनस भाग असं म्हटल्या जाते. म्हणजे आपल्याला जो लाभांश मिळणार आहे त्या लाभांशाचा समजा माझा लाभांश 50,000 रुपये जमा आहे किंवा मला मागची संचिती आणि या वर्षाचा मिळून 50,000 रुपयाचा लाभांश हवा होता, पण तो 50,000 रुपयाचा लाभांश न देता कंपनी मला त्या 50,000च्या मोबदल्यामध्ये काय देती आहे? भाग देती आहे. तर त्या मला मिळालेल्या भागाला जे नाव असेल ते असेल अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग. कंपनी कायदा 2013च्या कलम 63 नुसार कंपनीला भागधारकांना लाभांश रोख देण्याऐवजी तेवढ्या रकमेचे नवीन भाग देता येतात. हेच अधिलाभांश भाग होय. अधिलाभांश भागाचे वाटप वर्तमान भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या समता भागाच्या म्हणजे इक्विटी शेअरच्या प्रमाणामध्ये दिल्या जाते आणि समता भागाच्या प्रमाणात त्याचं वाटप आपण करताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वर्तमान भागधारकांना लाभांश रोख स्वरूपात न मिळता भागांच्या स्वरूपात मिळत असतो. ली आणि बार या लेखकांनी अधिलाभांश भागाची एक व्याख्या केलेली आहे, ती सुद्धा आपण अभ्यासूया की कंपनीचा साचलेला नफा भागधारकांना रोख स्वरूपात बोनस म्हणून न देता किंवा लाभांश म्हणून न देता तो आपण नफा जो संचित करून ठेवलेला आहे भागधारकांना पूर्णतः किंवा अंशतः
म्हटल्या जाते आणि भागधारकांना रोख न देता तेवढ्या किमतीचे भाग वाटप केले जातात व त्यांना त्यांचा फायदा मिळत असतो. तर हा आपला इतर प्रकारांपैकी पहिला प्रकार इथे संपला, अधिलाभांश भाग. आता दुसरा प्रकार अभ्यासूया, अधिकार भाग किंवा राईट इश्यू किंवा राईट शेअर्स ज्याला म्हटलं जातं. तर हे अधिकार भाग नेमके काय असतात, तर आता ते अभ्यासूया की सार्वजनिक कंपनीची नोंदणी झाल्यानंतर कंपनी भांडवल उभारणीचे हे जास्तीचे भाग, कंपनी भांडवल उभारणी पुन्हा एकदा करते आणि हे जास्तीचे भाग विक्रीला काढत असते. मग जेव्हा नोंदणी झाली सार्वजनिक कंपनीची, मग पुन्हा भांडवलची उभारणी करायची आहे आणि आपण जास्तीचे भाग तिथे निर्गमित करण्याकरिता निघालो. अशा वेळी जर नव्याने स्थापन झालेली कंपनी असेल तर त्या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीमध्ये भाग खरेदी करण्याचे धाडस, हिम्मत, साहस विनियोजक म्हणजेच इन्व्हेस्टर करायला पाहत नाही. मग आता पहिल्यांदा जेव्हा आपली झाली होती, आपण दुसऱ्यांदा करतोय ना, मग पहिल्यांदा ज्या विनियोजकांनी छातीला माती लावलेली आहे, ज्यांनी आपल्या नवीन कंपनीमध्ये भाग विक्री किंवा भाग खरेदी केलेले आहेत, मग तुम्ही आमच्यावर विश्वास दर्शवला म्हणून त्यांना त्यांच्या केलेल्या कार्याची आपण काहीतरी तिथे पुरस्कृत करण्याकरिता, त्यांना त्यांच्या कार्यासंबंधी म्हणजे तुम्ही भाग घेतला, तुम्ही आमच्यावर विश्वास दर्शवला याची परतफेड म्हणून आपण जेव्हा दुसऱ्यांदा भाग निर्गमनाची प्रक्रिया करत असतो तेव्हा इतरांना त्या भागांकरिता आमंत्रण देण्याच्या पहिले जे पहिले आपले विनियोजक आहेत, तत्कालीन आपले समता भागधारक आहेत, त्यांना तो अधिकार बहाल केला जातो, त्यांना ते राईट दिलं जाते की तुम्हाला पुन्हा आम्ही असं निर्गमन करतोय, तुम्हाला या भागांपैकी काही भाग हवे आहेत का, म्हणजे ते आपण त्यांना तिथे एक स्पेशल ट्रीटमेंट देत असतो आणि अशा स्पेशल ट्रीटमेंटमध्ये जेव्हा जर भाग निर्गमन होत असेल तर त्या भागांना अधिकार भाग किंवा राईट इश्यू असं म्हटल्या जाते. आणि दुसऱ्यांदा जेव्हा भाग विक्रीला काढतात तेव्हा या प्रथम भागधारकांना अग्रहक्क देणे हे भाग मिळवण्याच्या बाबतीत त्यांना हक्क असतो त्यांचा आणि त्यांच्याकरिता एक सन्मानाची बाब सुद्धा असते. म्हणून अशा भागांना आपण अधिकार भाग किंवा राईट इश्यू किंवा राईट शेअर्स असं म्हणत असतो. कंपनी कायद्याच्या कलम 62 नुसार सार्वजनिक कंपनीने प्रथम भाग विक्रीनंतर विक्रीला काढलेल्या भागांचे वाटप करताना कंपनीच्या वर्तमान समता भागधारकांना, म्हणजे इकडे जे पूर्ण चालू आहे यांच्यासोबतच आहे, समता भागधारकांना इतरांच्या पूर्वी भागांचे वाटप मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच अशा पद्धतीने विक्रीला काढलेल्या भागांना अधिकार भाग असे म्हटल्या जाते. आणि कंपनी कायद्यानुसार नव्याने विक्रीला काढलेल्या भागांवर वर्तमान समता भागधारकांना प्रथम अधिकार असतो. त्यांनी नकार दिल्यानंतरच ते भाग इतरांना देण्यात येते. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की आपण त्यांना विचारणा करू, जितके इच्छुक असतील ते खरेदी करतील आणि जितक्यांनी आपली इच्छा दर्शवली नाही मग इतरांना तो हक्क बहाल केला जातो. तर हा आपला दुसरा प्रकार इथे संपला. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा प्रकार इतर भागांच्या प्रकारापैकी तो आहे कर्मचारी भाग विकल्प योजना किंवा एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम. आता एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम किंवा कर्मचारी भाग विकल्प योजना नेमकी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात भर व्हावी किंवा त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, कर्मचारी व संचालक यांच्यातील संबंध विधायक स्वरूपाचे असावे, कायदेसंमत असावे, कर्मचाऱ्याच्या मनोबलामध्ये वाढ व्हावी, कर्मचाऱ्यांना कंपनीच्या स्वामित्वामध्ये व व्यवस्थापनामध्ये सहभाग घेता यावा, या सर्व हेतूने कर्मचाऱ्यांना कंपनीच्या भागांची किंवा कंपनीचे भाग विकण्याची योजना राबविण्याबद्दल भारतीय कंपनी कायद्यात जी तरतूद करण्यात आलेली आहे त्या तरतुदीला आपण म्हणतो कर्मचारी भाग विकल्प योजना किंवा कर्मचाऱ्यांना कसरीवर भागांची विक्री करण्याची योजना असं त्या योजनेला संबोधलं जाते. या योजनेअंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या व्यवसायात भाग घेण्याची संधी देते, अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते. त्यानुसार कंपनी
असते व नंतरच उरलेले भाग कंपनी इतरांना वितरित करीत असते. कर्मचाऱ्यांना भाग विकताना कंपनी एका निश्चित किमतीला देत असते. ही किंमत इतर लोकांच्या तुलनेत निश्चितच कशी असणार आहे, कमी असणार आहे. कर्मचारी भाग विकल्प योजनेसाठी सर्वसाधारण सभेमध्ये एक विशेष ठराव पारित करावा लागतो किंवा संमत करून घ्यावा लागतो. ही योजना सर्व कायम कर्मचाऱ्यांसाठी असते, परंतु कर्मचाऱ्यांना वितरित केले गेलेले भाग हस्तांतरणीय असतात. म्हणजे आता इथे जर या योजनेअंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याला 10 भाग मिळाले तर ते 10 भाग भविष्यामध्ये तो विकू शकतो का, इतरांना ट्रान्सफर करू शकतो का, नाही, कारण हे जे भाग आहे ते अहस्तांतरित आहे, ट्रान्सफरेबल नाही आहेत. म्हणूनच प्रस्तुत योजनेचा लाभ कंपनीच्या संचालकांना सुद्धा मिळू शकतो, मात्र प्रवर्तक आणि मोठ्या भागधारकांना याचा लाभ मिळू शकणार नाही. ज्या कंपनीचा व्यवसाय त्यांच्या कर्मचाऱ्यांना